चला चला जाऊयात मॅचच्या दिशेने, कारण महत्वाचा मॅच आहे. किल्वा मास्टर 40+ एका बाजूला 40+, दुसऱ्या बाजूला याच गावातील असलेला चिखलपाड्याचा संघ आहे. लेट्स प्ले. पहिलाच बॉल फटका खेळ हवेमध्ये, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, रेस लागलाय खेळाडू मध्ये. 1 2 3 3 खेळाडू मध्ये रेस लागली, बॉल लढवलं. म्हणून मी सुरुवातीला नितीन पाटील सर म्हटलं, हाच 40+ संघ त्या दिवशी आपण प्रत्येकाने खेळताना पाहिलाय, त्यांनी केलेला खेळ पाहिलाय. त्याच्यामुळे हलक्यात घेऊन चालणार नाहीत. मैदानाच्या मध्ये बॅटिंग लाईनअप याही संघाकडे चांगले आहेत. अगदी नक्कीच आपण पाहतायत हा टीम आहे ना 40+ मधला अगदी टॉपचा संघ आहे. धावफलक 2 धावा धावफलकावर. हार्दिक पुढचा बॉल, वेगवान चेंडू अगदी पाहायला मला निर्धावच्या स्वरूपात चेंडू आपण पाहतात. एका बाजूने दीपू सारखा फलंदाज पहिल्या बॉलवर 2 धावा अंकित केल्या, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल अगदी पाहायला मिळालाय. मजा येईल या मॅच मध्ये, कारण प्रत्येकाच्या नजर या मॅच वरती आहेत. जसं म्हटलं मी बाबा 3 वाजून गेल्यात, म्हणजे 4 वाजता सुरू झालेली स्पर्धा जवळपास 12 तासाच्या जवळपास आलेले आहेत. चला आपण लॉस टाकतोय. जे संघ एक चिठ्ठी निघेल त्याला वयंगी सोबत 2 हात करावा लागेल, आणि जी राहील त्याला बाय मिळेल. चला एक्स्ट्रा खेळाडू या 40+ चा जागमाता रावळे टीमला बाय मिळालंय. आणि या आपण पाहतायत अगदी या मॅचचा विनिंग टीम वळंगी संघासोबत 2 हात करेल. न्यूज नाही तर गुड न्यूज झालंय, कारण जागमाता रावळे संघाला ती बाय मिळाल्यात. फायनलचा अगदी तो प्रवास त्याने आता मात्र तिथे गाठलाय. मैदानाच्या मध्ये सध्या चांगला बॉल, आणि इथून जर लगातार 3 बॉल डॉट स्वरूपाचे आले तर अश्विन मामाकडून आलेले आहेत. त्याच्यामुळे अश्विन मामांकडून 2000 नाही 200 200 रुपये, 2000 नाही आहेत. पुढचा बॉल धावफलका धावा 2. अगदी 3 लगातार निर्धाव चेंडू पाहायला मिळालात. फुलटॉस बॉल कबस मध्ये ते क्षेत्ररक्षक आहे मिथून, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकदम मैल आणि एकेरी स्कोर कार्ड संपवतात 3 अंकावर. 3 धावा धावफलकार, 5 बॉलची समाप्ती आली. षटक क्रमांक पहिले सध्या मार्गस्थ आपण पाहतायत. पहिलं षटक सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहेत. पहिल्या षटकाची जसं सुरुवात पहिल्या बॉलवरती डबल न झाली ना, म्हणजे तो पहिल्या बॉलवरती जिथून धावा घेण्याचा प्रयत्न केलाय. पण आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे या षटकानंतर त्याही गोष्टीच्या मी चर्चेकडे येईन. इंटरेस्टिंग तोही विषय आहे. आता तो खास करून चिखलपाड्याचा संघ तुम्ही भौमिक इलेव्हनचा पाहतायत ना, आज कंटिन्यूस मॅच खेळलाय. म्हणजे आता बऱ्याच जणांना वाटतं बाबा कंटिन्यू मॅच खेळणं साधं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज आणि ह्या गोष्टी मैदानाच्या मध्ये जाणतात. असं एका गोष्टीचा मी उल्लेख केला, बाबा आयोजक नियोजक म्हणून देखील ही संपूर्ण टीम या ठिकाणी काम करतायत. आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली मैदानाच्या मध्ये क्रिकेट खेळणं आणि बॅक टू बॅक मॅचेस खेळणं. मध्ये नितीन सर एकाने प्रश्न विचारला, बाबा हाच संघ का मैदानावरती दिसतो, बाकीचे संघ का दिसत नाहीत. पण त्यांना एकच सांगितलं, बाबा त्यांचाच मॅच लागतो. पुढे कसंही गेलं तरी तो संघ चिखलपाड्याचाच येतो, चिखलपाड्याचाच संघ लागतो. त्याच्यामुळे चिखलपाड्याचा मॅच मैदानावरती पाहायला मिळतो. चला पहिल्या षटकाची समाप्ती 4 धावा धावफलकावर. बिनबाद सध्या आपण पाहतात केळवा इलेव्हन टीम प्रथम बॅटिंग करताना 40+ चा हा संघ. चांगलं षटक पाहायला मिळालंय. अगदी हार्दिकचंही कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, त्यानंतर मागच्या 3 डॉट बॉल आणि मागच्या 2 बॉलवर सिंगल. राहुल पाटील गोलंदाज मार्क वर सजवतोय. षटक क्रमांक अगदी 2 हाताळण्यासाठी धावफलका धावात आपण पाहतायत अगदी 4 बिनबाद. 4 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात होतोय. राहुल पाटीलचा पुढील बॉल, तिथे ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत मिथुन पाटील. एक धाव मिळेल, चांगली फेकी येते. तत्पर दुसऱ्या धाब्यासाठी वळाल्यात आणि 2 धावा अंकित केल्यात. एक एक्स्ट्रा धावा खर्च होईल की काय, परंतु नाही आहे. स्टॉप केलं गेलंय. 2च धावांवर समाधान व्यक्त केलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 6 अंकावर. धनंजय पाटील सर. येस एक पारितोषिक येतं. जर भौमिक इलेव्हन जो जय महाराष्ट्र चिखलपाड्याचा संघ मैदानावरती खेळतोय, तो जर फायनल मध्ये गेला तर भूपेंद्र मात्रे दादूस यांच्याकडून त्यांना बकरा दिला जाणार आहे. आता बकरा भेटणार. बकऱ्यानंतर एकविराची ट्रिपही जवळपास त्यांची होऊ शकते.
तर मग त्याच्यावरती देखील चर्चा आहेत. गोलंदाज रेडी, पुढचा बॉल फटका खेळलाय समोर, बरोबर समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ, झाली डीजेची वेळ, डीजे कॅन्डी. भूपेंद्रजींनी जसा बकऱ्याचा उल्लेख केला, पण तो बकऱ्याचा आवाज कोणी काढलाय? आमच्या बाजूला अश्विनजी यांनी नुकता तो बकऱ्याचा आवाज पण काढून दाखवला होता. आता बाबा किती आवाज काढतात अश्विनजी, नुकता बकऱ्याचा आवाज याने काढला होता, आता किती आवाज काढू शकतात नितीन सर? सलील आलाय नव्याने फलंदाज. अगदी पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय, सुंदर झेल कॅरी केला गेलाय, 6 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय. सलील हा एक हार्ड हिटर फलंदाज अगदी आपण पाहत आहेत, पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. धाव फलका दाबाय 6. पुढचा बॉल वेगवान चेंडू अगदी पाहाला मालाय, डॉट बॉल येतोय. डॉट बॉल अगदी चांगला लाईनच्या लेंथने गोलंदाजी राहुल करतोय. विकेट घेतला त्यानंतर अगदी डॉट बॉल अगदी पाहाला मालाय. धावफलक स्थिरावला गेलाय 6 या अंकावर, 1 गडी गारत. 6 धावात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फटका खेळलाय, स्विचच्या माध्यमातून चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या जवळ, क्षेत्ररक्षक धावल्यात, फिल्डिंग केलं, बॉल लढवलाय, एक घेतलं, दुसऱ्याचा प्रयत्न, स्टंपवरती बॉल लागला पण एकच धाव, 7 धावा झाल्यात. जर गजानन सर याने मैदानाच्या मध्ये डान्स केला तर अश्विन मामा यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज आहेत आणि सकाळी 500 रुपयाचं प्राइज आहेत आणि सकाळी जाता जाता आणखीन काही गुड न्यूज अश्विन मामा त्यांना देणार आहेत. घेतील चॅलेंज घेतील गजाननचं. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. पुढचा बॉल अगदी स्मॅश केला गेला, तिथे फलंदाज क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण मिथून, तर मिथूनकडे जास्तीत जास्त बॉल पाहायला मिळाल्यात. धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या अंकावर. 8 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि ज्यावी भूमी केले पण चिखलपाड्याच्या संघानं गोलंदाजी केले ना, गोलंदाजी करताना समोरच्या टीमला थांबवण्याचं काम केलंय. कमीत कमी रन पर्यंत कसं थांबवायचं, मग बॅटिंगला येत असताना चेस कशा करायच्या याच्यावरती लक्ष दिलंय. जसं म्हणतात ना की तुमची 99% मेहनत, 1% तुम्हाला मैदानाची साथ तर आहेच, तुम्हाला साथ ती मिळणार, पण 99% तुमची मेहनत, तुमचे एफर्ट, तुमचे प्रयत्न याच्यावर देखील भरपूर काही गोष्टी अवलंबून आहेत. सन्मान दिलाय. बॉल चालला अगदी तिथून वेगाने क्षेत्ररक्षकाला, एक कंप्लीट, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, पैकी केलंय बा, आता बॉल हातामध्ये नाही आला. इतक्या वेळी हातामध्ये आला तो यशाना लागला, पण आता हातामध्ये नाही आलात. सिंगल आलात, सिंगलच्या मदतीने धावा नितीन सर स्कोर कार्ड वरती सध्या वाढल्यात. 2 षटकाची समाप्ती. धावफलका धावा आहेत 9. पहिल्या षटकामध्ये 4 खर्च केला, या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात, 1 विकेट परिपूर्ण केला गेलाय. या एक छोटीशी 2. नऊ धावा धावफलकावर. नवनाथ आला गेलो मार्कवर षटक क्रमांक 3 अगदी हाताळण्यासाठी. धावफलका धावा आहेत 9. समोर सलील, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे फाईन रेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव मैल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये. 10 धावा धावफलकावर. कौतुक तर जे टीम खेळतात त्यांचं एक कौतुक, जे समोर बसतात काही चिखलपाडा गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत त्यांचंही कौतुक आहे, कारण इतक्या रात्री या मैदानावरती तेही मॅचचा आनंद घेत आहेत. कारण आपण क्रिकेट प्रेमी आहोत, मॅच आपल्याला पाहायचे आहेत
आणि सध्या मंचावरती देखील आपण पाहिलं तर हे सर्व सन्मान्य अतिथी आहेत, तेही मॅच आनंद घेत आहेत. पुढचा बॉल व्हाईट बॉल कारण भरपूर वरून गेलं, डोक्याच्या वरून गेलेत. पंचांनी एकतर 2 इशारा केलेत, एकतर 2 हात पहिला बात असताना सांगितलं वाईट, त्याच्यानंतर 1 हात बरोबर तो खांद्यावरती घेऊन गेलात आणि सांगितलं 1 बाउन्स. म्हणजे शाळेमध्ये कवायत करायचो सुरुवातीला, त्याच्यामध्ये 4 स्टेप करायला लागायच्या, वरती खालती अगदी त्या स्टेप त्या पंचांनी आता केल्यात. तिथून तो इशारा आलाय, गोलंदाज रेडी आहेत. ओव्हर द विकेट खेळाचा प्रयत्न केला, चेंडूचा ऑन साईडला वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक श्लोक आलायत, फिल्डिंग केलंय, चांगली फिल्डिंग केलंय आणि फिल्डिंग करत असताना धावसंख्या 1 धावेनं आता स्कोर कार्डवरती पुढे चाललंय. 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट्स लागलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रथम दर्शनी चित्र तर स्पष्ट झालंय, कारण बॅटरलाही माहित आहे मैदानावरती काय घडलंय. त्याच्यामुळे तिसरे पंच पाहतील, महेंद्र सर आहेत, पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडलंय. जसं म्हणतात ना, ऑलवेज डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजर हिट. डायरेक्ट हिट झालाय मैदानावरती. सध्या नितीन सर आहे तिथून जॉईन. मालवण ग्रुप मध्ये जे मयूर भोईर बसलाय त्यांना खास करून चला, फलंदाज बाद असेल, डायरेक्ट हिट झालाय. आपल्या अश्विन मामा यांच्याकडून शुभेच्छा आहेत. मालवण ग्रुप मध्ये मयूर भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. हात दाखवा, हात दाखवा. अश्विन मामांना हात दाखवा. जावेद मैदानाच्या दिशेने नितीन सर जॉईन आहेत. 12 धावा धावफलकावर. 2 गडी गारद झाल्यात. अमोल नव्याने फलंदाज. धावफलका दाबात अगदी पाहतात आपण 12. मयूर भोईर अगदी त्यांचे मोठेच बंधू आहेत. तेजस यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइस डायरेक्ट हिट मारल्याबद्दल. बॉल पाठीमागे चाललंय. नवनाथ एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत, या संघातील एक महत्वाचे खेळाडू आहेत, या संघाला घेऊन चालणारे खेळाडू आहेत. अनेक वर्षाचा प्रवास करणाऱ्यापैकी एक खेळाडू सध्या नवनाथ पाटील मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. नितीन सर 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. चांगला बॉल अगदी पाहायला मिळालाय. शरीराचा वेध घेतला होता. धावफलक अगदी स्थिरावला गेलाय 12 या अंकावर. 40+ क्रिकेट अगदी त्या दिवशी मात्र हा संघ अगदी टॉपचा संघ पाहायला मिळाला, परंतु आज थोडासा अगदी पारी लढकताना पाहायला मिळालंय. थोडा स्ट्रगल करतो असंच म्हणूयात, कारण तितकी काही प्रॉमिसिंग बॅटिंग झाली नाही. बॅटिंग झाली असती तर मजा आली असती. फायटिंग अगदी मजा येते पाहण्याची. पुढचा बॉल वेगवान बॉल, वेगवान बॉल. स्वतःची काळजी घ्या. पाणी पाणी मैदानाच्या मध्ये पाठवा विनंती आहे आयोजकांना. पाणी पाठवा, कारण वेगवान बॉल होता नवनाथचा. प्रत्येक गोष्टीची आपणही काळजी घ्या. थोडं लवकर जा.
यांच्याकडनं पारितोषिक आलंय. बहुमेक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ अगदी टॉप 2 मध्ये जर जातोय फायनल तर, पर्यंत जय महाराष्ट्र टीम जाईल असं मला विश्वास आहे. त्यांच्यासाठी एक बकरा अनाउन्समेंट पाहायला मिळालंय. दादूस अर्थातच भूपेंद्र मात्र साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. हे होते अश्विन पाटील आणि अश्विन शेठ, ज्यांनी एबीपी माझाला नुकताच आमची प्रतिक्रिया दिलेत. एबीपी माझा TV9 मराठी त्यांचं लाईव्ह सुरू होतं आणि तिथे त्यांनी चर्चा केलेत. आमच्याकडे सर्व आहेत पत्रकार वगैरे, सर्व इथे येऊनच बसलेत. त्याच्यामुळे त्यांची मुलाखत तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही उद्या सकाळी पहा. ब्रेकिंग न्यूज असेल ती. चांगल्या पद्धतीने त्याने बाईट दिलेत, कुठलाही शब्द अडथळले नाहीत, हे महत्वाचं होतं. आणि त्यांनी सांगितलं बाबा पाण्याचे कलर्स असतात, म्हणजे पाणी व्हाईट असला का तो पाणी पिण्याचा असतो, त्याचे काही कलर्स बदलले, रंग बदलले पाण्याचे का अश्विन मामाचे पण रंग बदलतात, तसे अश्विन मामा सध्या आमच्यामध्ये उपस्थित आहेत. नितीन सर, अश्विन मामा शास्त्रज्ञ आहे याचा अर्थ. प्रत्येक कलरचं वर्णन करतायत. धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या अंकावर. पुढचा बॉल वाईट बॉल. पंच दर्शवतायत, दोन्ही आज समांतर करतायत. धावसंख्या 1 पुढे जात आहे. 14 या अंकावर 14 रन्स, 14 धावा धावफलकावर. अश्विन मामा आज लाल का झालं ते समजत नाही. त्याच्या गालावरती पाहिलं तर लाल लाल जास्त झाल्यात, ते खुशी जास्त झाले त्यांना, असं चित्र आहे. तो पाणी कुठला होता त्यांना विचारा. नाही, ते मेकअप केलंय का तोही प्रश्न मला पडला अजून. पुढचा बॉल पटका खेळला छान पद्धतीने, चेंडूचा लॉन साईडला क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला फिल्डिंग केलेत. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. धावफलकावरती धावा वाढल्यात, एकच काढलेत, एकच धाव काढल्यात. लाली जास्त लावली म्हणून लाल झालो. तिथे धनंजय सरांना संगतीचा परिणाम झालाय की काय? 1च्या 2 धावा दिसायला लागलेत आता. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. तिथे क्षेत्ररक्षक त्याला बेट करून चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धाबांकरिता षटकार, मास्टर स्ट्रोक. कडक स्ट्रोक पहा, अगदी मिडल परफेक्ट टायमिंग. बॉलला फेकून दिलं, वाडी लॉंग ऑफ अगदी बाजूने षटकार आलाय. 6 धावा आल्यात आणि 6 धाब्याने फलक देखील नितीन सर आता वाढताना पाहायला मिळतं जलद गतीने. 21 धावा धावफलकावर. 21 धावा धावफलकावर. अजून येणारे अजून 3 बॉल आहेत. 21 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 3 बॉल. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. यश मॅन ऑफ द मॅच अगदी ठरला होता. चला मॅच बॉल येतोय. 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा मैल श्लोक भुईर पुढे सरसा होता. सिंगल मैल आणि सिंगल स्कोर कार्ड संपला. 22 रन 22 या अंकावर. शेवटचे 2 बॉल 22 धावा धावफलकावर. सलीलच्या बॅटमध्ये एखादा चौकार इथून पाहायला मिळेल का? 2 बॉल अजूनही आहेत. बिग बॉल इथून बॅटची एज विकेट किपरने अगदी कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये. चला नेक्स्ट फलंदाज. 22 रन 22 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल येणं बाकी असेल. सुनील येत आहेत, सुनील सालकर. अगदी शेवटचा बॉल असेल. धावफलका धावा 22. पुन्हा एकदा बॅटचं फळस ओपन केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण नवनाथच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 1 धाव असेल आणि 4 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 23-24 धावांचं लक्ष असेल. 24 बॉल आणि 24च्या समोर लक्ष असेल विजयाकरिता.
मालवण ग्रुप आपण पाहतायत भौमिक 11 जर टॉप 2 मध्ये प्रवेश करतोय तर एक बकरा त्यांच्यासाठी असेल. सन्माननीय भूपेश म्हात्रे साहेब अर्थात दादूस यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय. 24 बॉल मध्ये 24चं लक्ष असेल विजयाकरिता. मिथुन पाटील आणि जतीन ही जोडी आपण पाहतायत. 24 बॉल मध्ये 24चं समोर लक्ष असेल विजयाकरिता. चला आता मॅच होतो सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सिंगल इथून परिपूर्ण केली जात आहे. श्रीगणेश होतोय. भौमिक 11 या टीमचा धावफलका धावा आहेत 1. 24 बॉल मध्ये 24 धावा बनवायचे आहेत. मॅच जिंकण्याकरिता भौमिक 11 या टीमला. पुढचा बॉल चांगला बॉल अगदी पाहायला मिळाला आहे. एकदा अंकित केली जाते लेग बाईच्या स्वरूपात पंच दर्शवत आहेत. 2 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 2. 24 बॉल मध्ये बनवायचे 24 धावा. पुढचा बॉल बॅकफूट जाऊन स्लॅश केला गेलाय इनफिल्डच्या वरून. चेंडू अगदी सरळ चाललाय सी मारेशा बार. चौकारांकरिता 4 धावा. पुढचा बॉल धावफलका धावा 6. पुन्हा एकदा इनटू द गॅप मध्ये चेंडू सरळ चाललाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. कडक स्ट्रोक बॅकफूटला गेले. स्लाइस केलं. कट केलं आणि धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात. आता एका गोष्टीची चर्चा आहे बाबा. हार्दिक मैदानाच्या मध्ये सध्या तोही आहेत. खेळाडू कक्षामध्ये तोही आहेत. तोही बाबा बऱ्याच गोष्टीवरती लक्ष देतोय की इथून थोडा रेस तो करतोय. सलामीची जोडी मैदानावरती ज्यावेळी आले ना बऱ्याच काही गोष्टीवरती त्यांना काही गोष्टी सांगण्यातही आल्यात. कसं खेळायचं मॅच मध्ये काय करायचं आणि कधी फिनिश करायची या सर्व काही गोष्टीवरती चर्चा सध्या झाल्या आहेत. फिल्डिंग झाल्या आहेत कारण या कंडिशन मध्ये 40+ खेळाडू आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतात ना यंग जनरेशनचे खेळाडू आहेत तेही कदापि पोहोचत नाहीत. पण नितीन सर 40+ खेळाडू आहेत. त्यांची प्रशंसा करावी लागेल. भले रन कमी झाल्यात पण प्रयत्न अजूनही करतायत. 12 धावा धावफलकावर आहेत. मालवण ग्रुपचा आपण पाहतायत VIP बॉक्स. त्यामध्ये डायरेक्ट चेंडू जर जात आहेत तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळाला. मिथुन पाटीलच्या बॅट मध्ये येतोय दमदार स्ट्रोक. 6 धावांकरता षटकार. पहिल्या षटकामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 100% मधून तुम्ही 70% पेक्षा जास्त रन हा पहिल्या ओव्हर मध्ये बनवले आहेत. आता बाबा मध्ये कोण आलाय? फॅन मोमेंट. काहीतरी बक्षीस दिलं काहीतरी प्राइज दिलंय. ते दोघांनी एकमेकांमध्ये गपचूप सांगितलंय आणि नंतर सांगितलं बाबा नंतर बाहेर भेटायचं आपण दोघं भेटू. त्याने बरोबर त्या बॅट्समॅनला सांगितलंय. 6 धावांची आवश्यकता असेल. येणारे 18 बॉल सलीलाला गोलंदाज मार्कवर. कट करण्याचा प्रयत्न तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथून धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद व्हावा लागेल. पहिला धक्का 18 या धावसंख्येवर. आता कोण येतं पाहूयात. श्लोक येतोय का कोण येतोय पाहूयात. चित्र तसंच दिसतंय.
कारण बऱ्याच वेळा फिल्डिंग मध्ये त्यानं कामगिरी केलंय. आता मला वाटतं तो बॅटिंग मध्ये आलाय. चला बॅटिंग मध्ये आलाय. आणि जर श्लोक भोईर यांनी एक 6 मारला तर अश्विन शेठ यांच्याकडून 5000 नाही पण 0 500 रुपयाचं प्राइज आहेत. तर अश्विन मामा घरी जातील. आया टायगर अभी भी जिंदा आहे. आल्यात मोठ्या खेळ हवेमध्ये फटका फसलाय. आलाय गोलंदाज स्वतः विकेट किपर त्यानं टिपलाय झेल. श्लोक आले. श्लोक माघारी परतले. सांगितलं बाबा 1.5 दिवसाचे गणपती जसे येतात आणि जातात, कधी 1.5 दिवसाचे गणपती येतात जातात ते माहित नाही पडत, तसे श्लोक आले आणि माघारी परतले. म्हणजे 1.5 दिवसाच्या गणपती सारखेच ते गेले पॅव्हिलियन मध्ये. 16 बॉल 6 ची गरज. नवनाथ आलाय नव्यानं फलंदाज. 16 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता आहे. पुढील बॉल गोलंदाज सज्ज होतोय सलील. येथून मॅच फिनिश केला जातोय. आल्याला षटकार. चला वयंगी संघाचा कॅप्टन आपण या. अश्विन मामा घेत आहेत. श्रीकांतजी भोईर सर आहेत. पंच नितेश कदम सर. 12 तासाचा काल